जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका टेकफुल व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना की मोस्ट डिमांडिंग विषय, कारण बऱ्याच जणांच्या फोनामध्ये iOS इमोजी येत नाहीये. तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे. विथआउट कोणताही युट्यूब व्हिडिओ न बघता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कोणताही मोबाईल असेल, ओप्पो, विवो, रेडमी, मोटो, कोणताही प्रकारचा तुमचा मोबाईल असेल तर प्रत्येक डिव्हाइस मध्ये iOS इमोजी मी आज तुम्हाला लावून देणार आहे. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट सांगलेलं आहे, ते सिक्रेट नक्की बघा. तर जराही तुमचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला झेड फॉन्ट टूल या ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं जे काही ऍप्लिकेशन राहील झेड फॉन्ट, त्यामुळे तुम्हाला इमोजी हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही ते इन्स्टॉल केलं त्यानंतर तुम्हाला इथं इमोजी टूलवरती क्लिक करायचं आहे. आता मी जे इमोजी माझे डाउनलोड केले होते ऑल फॉन्ट्स मधून, तर इथं इमोजी म्हणून मी जे इमोजी इन्स्टॉल केलेले होते, तर या ठिकाणी मी iOS 14 बेटा TTF हा फॉन्ट मी ओपन केल्याच्या नंतर हे असं कीबोर्ड प्रकारे येईल. तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचे जे पूर्ण जे इमोजी आहेत ते पूर्ण इमोजी जे आहेत ते या ठिकाणी येऊन जाईल. तुम्ही बघू शकता iOS इमोजी पूर्णचे पूर्ण iOS इमोजी इथं इन्स्टॉलेशन झालेले आहेत. तुम्ही बघू शकता संपूर्ण इमोजी इथं आहेत. असं कोणतेही इमोजी नाही की जे मिसिंग आहे म्हणून, प्रत्येक इमोजी इथं आहे. फक्त थोडी खालीवर झालेलं आहे, पण कीबोर्डमध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रकारे ते दिसून जाईल. तर आता सिम्पली तुम्हाला इथं रिपॅकवरती क्लिक करायचं आहे. रिपॅकवरती क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू युअर टेक्स्ट. आता माझं जे साधे जे इमोजी मी तुम्हाला आता हे यूज करून दाखवतो. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किती खतरनाक क्वालिटीचे आपले iOS फॉन्ट आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ओपन विथ वरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुमचं झेड फॉन्ट जे आहे ते ओपन होऊन जाईल. आणि झेड फॉन्ट हे ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला ते अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा जो फॉन्ट मॉडेल आहे तुम्हाला इथे शेड्यूल मॉडेल म्हणजे सिस्टमलेस फॉन्ट मॉडेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही टाकू शकता. जसं की मी माझं नाव टाकतो ईश्वर. व्हर्जन तुम्ही कोणते टाकू शकता, 12.3, 1.3, काय पण टाकू शकता. डिस्क्रिप्शन इज सो गुड फॉन्ट तुम्ही इथं जरी टाकले तरी चालेल, कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला क्रिएट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही फ्लॅश मोड हे दाबा. फ्लॅश मोड जे आहे, फ्लॅश मोड दाबल्याच नंतर तुमचा जो फोन आहे तो एकदा रिबूट करा, तर तुमचा फोन जो आहे तो एकदा अप्लाय होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला या ट्रिकचा यूज करायचा आहे.